महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची शक्यता। 16 तारखेपासून विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला शपथविधी होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3चा कार्यभार सांभाळत होत्या। बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक तरी आपण गप्प, यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात। युक्रेनच्या युद्धाप्रमाणे बांगलादेशवरही लक्ष द्या, मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। आमदार आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका। बांगलादेशातील हिंदूंची जबाबदारीही केंद्र सरकारचीच, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय, आदित्य ठाकरेंची एक्सवर पोस्ट। मुंबईत दादरमधील हनुमानाचं 80 वर्ष जुनं मंदिर पाडण्याचा रेल्वेचा फतवा। एक है तो सेफ है, मग मंदिर कुठे सेफ आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल। मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा फडणवीस काय करतात? ठाकरेंचा हल्लाबोल। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत। ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे बघितलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात। देशातल्या आणि मुंबईतल्या घडामोडींवर ठाकरे भाष्य करतील असं वाटलं होतं। लोकसभेत मुस्लिम धार्जिण भूमिकेचा त्यांना फायदा झाला, पण विधानसभेत झाला नाही, म्हणून भूमिका बदलतायत असं दिसतंय, संजय शिरसाटांची टीका। उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणारे, भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू नये, मशिदीतून फतवे काढून मतांची भीक मागणाऱ्या ठाकरे गटानं बांगलादेशातील हिंदूंवर बोलावं हे लज्जास्पद, भाजप आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार। ठाकरेंच्या उपस्थितीत अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची बैठक। हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये सरकारी यंत्रणा सज्ज, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विधान भवन अधीक्षक घेत आहेत तयारीचा अंतिम आढावा। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात महिला आमदारांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था। 21 महिला आमदारांसाठी आमदार निवासातील 1 माळा राखीव। 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 10,000 भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन। तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी हे अभियान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। दिल्लीत गौतम अदानींच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट, माझाला सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादी सध्या 2 मतप्रवाह, भाजपसह सत्तेत जावं अशी एका गटाची मागणी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावं अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। शरद पवार भाजपसह जातील असं मला वाटत नाही, धर्मांधशक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतरावांच्या काळापासून आहे, या विचारापासून पवार दूर जातील असं वाटत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यावं, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य, तर दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यावं असं कार्यकर्त्यांनाही वाटतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, सुनंदा पवार यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना आवडेल का? सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा खोचक सवाल। देवगिरी निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट। बावनकुळे आणि अजित पवारांमध्ये तासभर खलबतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मोदींनी शुभेच्छा दिल्या। विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती।
नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होर्डिंग्ज, महाराष्ट्राचे दादा असा अजित पवारांचा होर्डिंग्जवर उल्लेख. विधानसभेतील गटनेता निवडीसाठी 17 डिसेंबरला काँग्रेसची बैठक. काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर. नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नको असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याबाबत पटोलेंचं खरगेंना पत्र. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाना पटोलेंनी ही भूमिका घेतली आहे. आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार. लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका. वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका. नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांची गर्दी. गेल्या 4 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं ग्राहक त्रस्त. खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1000 रुपये जास्त दर देत असल्यानं सीसीआय केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा. सीसीआय प्रति क्विंटल देते 7521 रुपयांचा दर. 122 केंद्रांवर 18 लाख क्विंटल कापसाची सीसीआयनं खरेदी केली आहे. मुंबईमध्ये संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सागर निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ठाण्याच्या शुभदीप निवासस्थानी नागरिकांची गर्दी. अनेक प्रश्न घेऊन नागरिक एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानाबाहेर. जयगडमधील जिंदाल कंपनीत झालेल्या वायू गळतीनंतर बाधित विद्यार्थ्यांशी उदय सामंतांनी भेट घेतली. निष्काळजीपणामुळे वायू गळती झाली, योग्य ती कारवाई केली जाईल, उदय सामंतांचं आश्वासन. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जेजुरी गडावर. महिलांच्या सोयी सुविधा संदर्भात तक्रारी आल्यानं चाकणकरांची अचानक जेजुरी गडाची पाहणी करत प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या. दादर स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस. दादर स्टेशनच्या विकासाच्या कामात हे मंदिर अडथळा ठरतंय, त्यामुळे हे मंदिर पाडून रेल्वेची जागा मोकळी करावी, नोटीसमध्ये उल्लेख. मस्साजोगच्या सरपंच हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग. खासदार बजरंग सोनावणेंसह लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, खासदार बजरंग सोनावणेंची मागणी. केज पोलीस ठाण्यात त्यांनी ठिय्या मांडला. परभणीत पोलिसांनीही वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप. व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. परभणी घटनेच्या निषेधार्थ बारामतीत विविध बहुजन संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा. भिगवण चौकात कार्यकर्त्यांचा ठिय्या. पनवेलमध्ये आरपीआय संघटनेचं आंदोलन. परभणीमध्ये घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ आरपीआय आक्रमक. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. संविधान विटंबना प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत करा. संविधान विटंबना आणि हिंसा रोखण्यात पोलिसांना पूर्णतः अपयश. परभणीत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा आरोप. भंडाऱ्यामध्ये परभणी प्रकरणाचा निषेध. संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. राज्य सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी. परभणीतील घटनेविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संविधान प्रतीची नासधूस प्रकरणातील मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी. तर कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नाही तर आंदोलनाचाही इशारा. परभणीतील संविधान विटंबना प्रकरणी नाशिकच्या नांदगावात कडकडीत बंद. शहरातील अनेक चौकांमधून संविधान सन्मान रॅली. नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा. मनसेसह महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांचा मोर्चात सहभाग. ईव्हीएमची अंत्ययात्रा काढत राज्यभर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं. बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करण्याची मागणी.
चिपळूणमध्ये भास्कर जाधवांविरोधात वंचितचा मोर्चा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे आंदोलक आणि वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यावर कारवाई करावी, महाविकास आघाडीची मागणी। जळगावात आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं, बंद करा, खासगीकरण बंद कराच्या घोषणेनं परिसर दणाणला। अकोल्यात बौद्ध संघर्ष समितीचा मोर्चा, परभणीत घटनेतील आरोपीला अटक करण्यासाठी मोर्चाचं आयोजन। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, नरखेड बंदची हाक दिली। बेस्टच्या भाडेतत्वावरील ड्रायव्हरची होणार सरप्राईज टेस्ट, महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश, कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल, यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात। नाशिकच्या सिटी लिंक बस चालकांना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, वाढत्या बस दुर्घटनेनंतर नाशिक सिटी लिंक प्रशासन अलर्ट मोडवर, चालकांच्या कौशल्याचंही होणार निरीक्षण। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे 1,19,700 नोंदणीकृत लाभार्थी, योजनेसाठी आतापर्यंत 110 कोटींचा खर्च, निवडणुकीपूर्वी केली होती योजनेची घोषणा। कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण, येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा सेवेत आणण्याचा प्रयत्न। पुन्हा मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, कुलाब्यातील हवेची नोंद अत्यंत खराब श्रेणीत, तर इतर भागातील हवा देखील मध्यम श्रेणीत। ठाण्यात आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने होणार पाणी पुरवठा, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार। जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली, 28 प्रवासी जखमी, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात। लातूरमध्ये सिक्युरिटी सुपरवायझरची डॉक्टरकडून हत्या, सुपरवायझरची हत्या केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचा डॉक्टरनं बनाव रचला, पोलिसांची माहिती, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळ्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेतील पहिलीतील विद्यार्थिनीचा पेनाचा टोपण गिळल्यानं मृत्यू, टोपण श्वसन नलिकेत अडकल्यानं अर्चना खैरनार या चिमुकलीचा मृत्यू। पुण्याच्या शिवाजीनगरमधील संचेती हॉस्पिटल जवळच्या एका बंद घराला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। गावकऱ्यांनी चक्क वाघालाच घेराव घालून 10 फूट अंतरावरून काढले फोटो आणि व्हिडिओ, भंडाऱ्याच्या आड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली परिसरातील हा प्रकार। पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांचा चावा घेतला, घोड्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 16 ते 64 वयातील 7 जण जखमी, घोडा मालकाचा तपास सुरू। भिवंडीच्या जानजवळ ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचा वावर, पॅरामाउंट गोदामात बिबट्या शिरल्याची माहिती। भिवंडीत बनावट फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या गोदामावर छापा, 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, मालकावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार आशिष शेलारांना जाहीर, 50,000चा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार हा पुरस्कार। प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। जवळपास 1000 अंकांनी सुरुवातीला घसरलेला सूचकांक संध्याकाळी सावरला, बाजार बंद होताना सूचकांक 843 अंकांनी वाढून 82,133 वर, तर निफ्टी 219 अंकांनी वाढून 25,768 वर झाला बंद। खासदार म्हणून लोकसभेत प्रथमच गेलेल्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत पहिलं भाषण केलं। संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहासमोर मांडल्या। राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून जोरदार गदारोळ, धनखड आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचा वाद, आज झोपण्याआधी चिंतन मनन करा, धनखड यांचा खरगेंना सल्ला।
शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला याचं तुम्हाला दुःख, देशासाठी जीव देईन पण झुकणार नाही, सभापती धनखड यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केली 21 उमेदवारांची यादी. माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी. सध्या दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसनायके 15 ते 17 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार. दिसनायके पहिल्याच भारतीय दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. देशातील पहिले योग धोरण लागू करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. उत्तराखंडमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू करण्याची केंद्र सरकारला केली विनंती. शंभू बॉर्डर त्वरित खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचेही निर्देश दिले. समितीनं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचेही निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयागराजमध्ये. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संगमावर केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत. मोदींनी केली पूजा. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांजच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी. कार्यक्रमात 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको. दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात दाखल केली होती जनहित याचिका. कपिल देव यांनी दिलेली ऑफर विनोद कांबळींनी स्वीकारली. विनोद कांबळी रिहॅब सेंटरमध्ये जाण्यास तयार. राणी मुखर्जीच्या बहुचर्चित यशस्वी मर्दानी चित्रपटाचा तिसरा भागही येणार. मर्दानी 3ची आदित्य चोप्रा यांनी घोषणा केली. अभिराज मीनावाला करणार चित्रपटाचं दिग्दर्शन. 2026 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.